माणिकराव कोकाटे यांच्यावर अजित पवार हे प्रचंड नाराज आहे। अजित पवार आणि कोकाटे यांच्यामध्ये अर्धा तासांपेक्षा अधिक काळ चर्चा झाली। अजित पवारांसोबतच्या बैठकीमध्ये कोकाटे यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे। भविष्यामध्ये अशी वक्तव्य करणार नाही अशी कोकाटेंनी आता अजित पवार यांच्याकडे हमी दिलेली आहे। बोलताना भान ठेवायला पाहिजे असं अजित पवारांनी ठणकावलेलं आहे। तुमच्यामुळे सरकार बदनाम होतंय असं अजित पवार यांनी कोकाटेंना म्हटलं। अजित पवारांनी माणिकराव कोकाटेंचे चांगलेच कान टोचलेले आहे, तर कोकाटे यांनी अजित पवार यांच्याकडे दिलगिरी व्यक्त केली आहे। तर भविष्यामध्ये अशी वक्तव्य करणार नाही अशी कोकाटे यांनी अजित पवार यांच्याकडे हमी दिलेली आहे। तर कोकाटे यांनी अजित पवारांची पुन्हा एकदा भेट घेतलेली आहे। दिवसभरातून दुसऱ्यांदा त्यांनी अजित पवारांची भेट घेतलेली आहे। तरी दृश्य देखील आपण पाहतोय, मंत्रिमंडळाची बैठक संपल्यानंतर देखील कोकाटे हे अजित पवारांना भेटले होते आणि त्यानंतर देखील कोकाटे आणि अजित पवार यांची भेट झालेली आहे। माझी विनंती आहे, आज तुमच्याच चॅनलवर सांगितलं की आज उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री मोठा निर्णय घेणार आहेत। माझी त्यांना हात जोडून विनंती आहे की निर्णय घ्या। जो माणूस महाराष्ट्राच्या सरकारला भिकारी म्हणतो, शेतकऱ्यांना भिकारी म्हणतो, असा माणसांनी महाराष्ट्राच्या सरकारमध्ये असूच नये। म्हणजे इतके दिवस माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी सहनच कसं केलं, हा अपमान तुमचा आणि माझा फक्त नाही आहे, हा महाराष्ट्राच्या सरकारचा अपमान आहे, हा महाराष्ट्रातल्या कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांचा अपमान आहे। भिकारी म्हणता तुम्ही त्यांना? काय गेम फसला मला माहित नाही। तर कोकाटे जोड काही अजितदादाचे काही गोष्टी मला वाटते लपल्या असेल आणि म्हणून ते धाडस करत नाही। नाहीतर दादाची दादागिरी आजकाल चालत नाही आहे, सरकारमध्ये चालत नाही आणि त्यांच्या पक्षामध्ये ते चालत नाही असं दिसतं आहे। कारण आपण जर पाहिलं तर 2-3 गोष्टी जर तपासल्या तर त्यांचं कोणी ऐकत नाही पक्षामध्ये असं दिसतं आहे। कोकाटेंचा असो किंवा हे जे काही डागी मंत्री आहेत त्यांच्या संदर्भात जर सरकारने निर्णय घेतला नाही तर या सरकारची काम करण्याची पद्धत ही शेतकऱ्यासंदर्भात असेल किंवा जनतेच्या संदर्भात काम करण्याची पद्धत ही बेईमानीची आहे। सरकारच नालायक आहे अशा प्रकारचा एक शिक्का लागला जाईल या सरकारवर। त्यामुळे अशा कलंकित मंत्र्यांना ज्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप आहेत तात्काळ काढून घेतलं पाहिजे आणि त्यांच्यावर वाटल्यास नाही तर मग कसं काढायचं नसेल तर गोमूत्र त्यांच्यावर शिंपडून टाका, म्हणजे शुद्ध होतील। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।